ज्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 8 ते 9 नगरसेवक बिनविरोध आले. विरोधक याच्या आधी टीका करत होते की आमची सत्ता येईल, आमचा महापौर असेल. मात्र पहिलाच महायुतीने मास्टर स्ट्रोक दिला आहे की जवळपास 9 नगरसेवक बिनविरोध निवडून येतात. 122 जागांवर विरोधकांकडे उमेदवार देखील नाही आहेत. काय सांगतात? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 2025-26 या निवडणुकांमध्ये डोंबिवली पश्चिम येथील आमचा पॅनल क्रमांक 24 हे चौघे आम्ही बिनविरोध निवडून आलेलो आहोत. आमच्या शिवसेनेच्या त्यामध्ये 3 जण आहोत आम्ही आणि एक BJPचे सदस्य आहे. ह्याचं कारण एकच आहे का आमचे एकनाथ शिंदे ज्यावेळेला नगरविकास मंत्री होते साहेब, त्यावेळेला त्यांनी आम्हाला जो सहकार्य केलं होतं, कामांचा झपाटा जो लागेल तर, कारण महानगरपालिकेच्या तुटपुंज उत्पन्नातून वाटेल ती कामं आम्ही करू शकत नव्हतो. परंतु आम्हाला वरून अत्यंत चांगला सपोर्ट असल्यामुळे आणि केंद्र शासनाचे काही वित्तीय संस्था असोत, राज्य शासनाचे काही वित्तीय संस्था असोत, यांच्यामार्फत आम्हाला निधी आणण्याचं जो सहकार्य आमच्या खासदार श्रीकांत शिंदे यांना कार्यसम्राट म्हणतात, ते खरोखर त्यांचं इतकं मोठं कार्य आहे की त्यांनी आम्हाला निधीची कमतरता पडूच दिली नाही आणि आम्हाला प्रभागामध्ये विकास कामं करत असताना कोणत्याही प्रकारचा निधीचा किंवा कुठे अडचण आली नाही. त्यामुळे ज्यावेळेला कोरोना आला, कोरोनामध्ये 5-6 वर्षे निवडणुका पण नाही झाल्या, परंतु नगरसेवक असल्याप्रमाणे आमची कामं सुरूच होती आणि फक्त आम्ही नगरपालिकेचे किंवा माध्यमातूनच कामं करत नव्हतो, तर लोकांच्या वैयक्तिक अडचणी, गरजा ह्या देखील लक्षात घ्यायचो, वेळोवेळी मदत करायचो. पूर असो, महापूर असो, कोरोना असो, आम्ही शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे कोरोनामध्ये इंजेक्शन मिळाले. आता आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दोन्ही हॉस्पिटलमधून फक्त 240 बेड्स आहेत. कोरोनाच्या काळात 2000 बेड झाले आणि 100 डॉक्टरची टीम आली. ह्या गोष्टी नागरिकांनी चांगल्या लक्षात ठेवलेल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही सांगितलं तरी आत्ता तर आम्ही आज 9 जण झालेले युतीचे, कारण युतीचे जे निर्णय झाले आहेत युती सरकारचे, ते निर्णय अतिशय महत्त्वाचे संपूर्ण राज्याच्या विकासाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता 9 आलेले आहेत. उद्याचं चित्र अजून जास्त असेल बिनविरोध आलेलं आणि आमचेच महापौर आमचाच युतीचा बसेल हे मी ठामपणे सांगतो. कोणी किती बोललं तरी युती